नमस्कार मित्रांनो, मालिका आता अशा टप्प्यावर येऊन पोहोचली आहे जिथे प्रत्येक क्षण थरार वाढवत चालला आहे. अनेक दिवसांपासून अर्जुन आणि सायली यांच्या मनात असलेली एक शंका आता हळूहळू ठोस सत्यात रूपांतरित होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण ज्या क्षणाची आपण सगळेच आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता अगदी जवळ आलेला आहे. सायली आणि अर्जुन यांना सुरुवातीपासूनच प्रियाच्या वागण्यात काहीतरी विचित्र वाटत होतं. तिची प्रत्येक हालचाल, प्रत्येक शब्द जणू काही लपवाछपवी करत असल्यासारखा वाटत होता. विशेषतः जेव्हा प्रतिमाला रक्ताची गरज होती तेव्हा प्रिया मुद्दाम रक्त द्यायला टाळाटाळ करत होती. कधी तब्येतीचे कारण, कधी हॉस्पिटलचं नाव माहीत नसल्याचे कारण, तर कधी वेगवेगळी सबब. आणि इथूनच अर्जुनच्या मनात पहिल्यांदा ठाम संशय निर्माण झाला. सायलीने देखील अर्जुनशी स्पष्टपणे बोलून दाखवलं की ही मुलगी काहीतरी लपवत आहे. एवढ्या महत्त्वाच्या वेळी स्वतःच्या आईसाठी रक्त द्यायला नकार देणं हे सहज शक्य नाही. याच क्षणापासून दोघांनी ठरवलं की आता अंदाजांवर नाही तर पुराव्यांवर खेळायचं. अर्जुन अतिशय शांतपणे एक प्लॅन तयार करतो. घरातच ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केला जातो, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. बाहेरून नर्स, मेडिकल टीम सगळं अगदी प्रोफेशनल पद्धतीने येतं. घरात सगळ्यांना सांगितलं जातं की हा कॅम्प सामाजिक उपक्रम म्हणून आहे. प्रिया हे सगळं पाहून आतून घाबरते. तिच्या चेहऱ्यावरच्या ताण सायली लगेच ओळखते. ती सतत इथे तिकडे पाहत असते, जणू काही संधी मिळाली तर काहीतरी बदल करता येईल. पण अर्जुन आणि सायली यांना तिची प्रत्येक चाल आधीच माहीत असते. ब्लड डोनेशनच्या दिवशी घरात होळीचा माहोल असतो. रंग, गाणी, नाच, हास्य, सगळं वातावरण अगदी आनंदी दाखवलं जातं. पण या आनंदामागे अर्जुन आणि सायलीचा एक गंभीर डाव लपलेला असतो. चैतन्यला खास जबाबदारी दिलेली असते की मेडिकल टीम आणि ब्लड सॅम्पलवर सतत लक्ष ठेवायचं. नर्सलाही आधीच स्पष्ट सूचना दिलेल्या असतात की सॅम्पल घेतल्यानंतर तिथे एक मिनिटही थांबायचं नाही. प्रिया मात्र अस्वस्थ होते. तिला वाटत असतं आता काहीतरी गडबड होणार आहे. ती अश्विनला सोबत ठेवते, जेणेकरून तिला एकटं राहावं लागू नये. पण सायली अगदी मुद्दाम येऊन तिला रंग लावते. घरातले सगळेच लोक प्रियाला होळीच्या गोंधळात अडकवून ठेवतात. कोणी तिच्या हातात रंग लावतो, कोणी तिच्या गालावर. तिला हलायलाच जागा मिळत नाही. प्रिया आतून घाबरलेली असते. एकदा जर हा सॅम्पल बाहेर गेला तर सगळं संपलं हे तिला स्पष्ट कळत असतं. ती संधी शोधते, पण अर्जुन आणि सायली तिला क्षणभरही एकटी सोडत नाहीत. ब्लड सॅम्पल सुरक्षितपणे कलेक्ट केला जातो आणि नर्स लगेच तिथून निघून जाते. प्रिया धावत येते, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. तिच्या चेहऱ्यावरची हतबलता सायली पाहते आणि मनातच ठरवते आज सत्य बाहेर येणारच. थोड्या वेळाने अर्जुन एका कोपऱ्यात उभा राहून फोनवर रिपोर्ट्सची वाट पाहत असतो. सायली त्याच्या चेहऱ्याकडे पाहून समजून जाते की हा क्षण फार महत्त्वाचा आहे. अचानक अर्जुनचा फोन वाजतो. रिपोर्ट आलेला असतो. तो रिपोर्ट पाहताच अर्जुनच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. काही सेकंद तो काहीच बोलत नाही. सायली घाबरून विचारते, काय झालं अर्जुन? सांग ना. अर्जुन खोल श्वास घेत म्हणतो, सायली, आपली शंका चुकीची नव्हती. तो रिपोर्ट तिला दाखवतो. प्रियाचा ब्लड ग्रुप अप पॉझिटिव्ह. सायलीला जोरदार धक्का बसतो. तिच्या डोळ्यांसमोर सगळे जुने प्रसंग फिरायला लागतात. प्रिया रक्त द्यायला नकार देत होती कारण प्रतिमाचा ब्लड ग्रुप वेगळा होता. सायली ठामपणे म्हणते, म्हणजेच ही मुलगी प्रतिमा आत्या आणि रविराज काकांची मुलगीच नाही. अर्जुन मान हलवतो. हो, इतकी वर्ष मला एकच प्रश्न पडायचा. इतकी निर्दयी, स्वार्थी मुलगी त्या दोघांची कशी असू शकते? आज त्याचं उत्तर मिळालं. दोघेही एकमेकांकडे पाहतात. आज फक्त एक रिपोर्ट नाही तर एका मोठ्या कटाचं पहिलं दार उघडलं गेलेलं असतं. आता पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी अर्जुन आणि सायली तयार होत असतात. कारण हे सत्य रविराज समोर मांडणं सगळ्यात कठीण असणार असतं. रिपोर्ट हातात असतानाच अर्जुन आणि सायली दोघांनाही हे कळून चुकतं की पुढचा टप्पा सगळ्यात कठीण आहे. सत्य सापडलं असलं तरी ते स्वीकारणं प्रत्येकासाठी सोपं नसणार आहे. विशेषतः रविराजसाठी, ज्यांनी आयुष्यभर ज्या मुलीला आपली लेक समजलं ती खरं तर परकी आहे हे ऐकणं कोणासाठीही असंही असतं. सायली शांतपणे अर्जुनला म्हणते, आपण हे सगळं थेट सांगायचं का? मला भीती वाटते की काका हे सगळं सहन करू शकतील का? अर्जुन थोडा विचार करून उत्तर देतो, आपण सत्य लपवू शकत नाही, पण ते ज्या पद्धतीने सांगायचे आहे ती जबाबदारी आपल्यावर आहे.
दोघेही ठरवतात की आधी रविराजशी एकांतात बोलायचं. प्रतिमाला अजूनही आरामाची गरज असल्यामुळे तिला यात गुंतवायचं नाही असा निर्णय घेतला जातो. रविराज बाहेर बसलेला असतो. चेहऱ्यावर आधीच थकवा, चिंता आणि भीती दिसत असते. अर्जुन आणि सायली त्याच्याजवळ येतात. काय झालं? रविराज लगेच विचारतो. अर्जुन, तुझ्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळंच दिसतंय. अर्जुन थोडा घाबरतो, पण सायली त्याचा हात घट्ट पकडते. काका, प्लीज एक मिनिट आमच्यासोबत आत या. शांतपणे बोलायचे आहे. रविराजचं काळीज धडधडायला लागतं. प्रतिमाबद्दल काही वाईट बातमी आहे का? नाही, अर्जुन पटकन म्हणतो. ती ठीक आहे, पण विषय वेगळा आहे. रूममध्ये गेल्यावर काही क्षण शांतता असते. ती शांतता इतकी जड असते की रविराज स्वतःच अस्वस्थ होतो. अर्जुन, प्लीज सांग ना, माझी अवस्था बघ. अर्जुन खोल श्वास घेतो. सीनियर, मी जे सांगणार आहे ते ऐकून तुला धक्का बसेल, पण तू स्वतःला सावर प्लीज. रविराज मान हलवतो. बोल. अर्जुन हळूच रिपोर्ट पुढे सरकवतो. आज सकाळी ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये एक रिपोर्ट आला. रविराज रिपोर्टकडे पाहतो. क्षणभर त्याला काही समजत नाही. मग तो ब्लड ग्रुप वाचतो. अब पॉझिटिव्ह. त्याच्या चेहऱ्यावरचे रंग बदलतात. हे तन्वीचं कसं असू शकतं? त्याचा आवाज थरथरतो. तन्वीचा ब्लड ग्रुप तर प्रतिमासारखाच होता. सायली पुढे येते. काका, म्हणूनच आम्हालाही संशय आला. प्रिया सतत रक्त द्यायला टाळाटाळ करत होती. रविराज खुर्चीत बसतो. त्याच्या डोळ्यांसमोर आयुष्यभराचे सगळे प्रसंग फिरू लागतात. तो स्वतःशीच पुटपुटतो, म्हणजे ही माझी मुलगी नाही. अर्जुन शांतपणे मान हलवतो. हो, ही तुमची खरी तन्वी नाही. त्या एका वाक्याने रविराज पूर्णपणे कोसळतो. मग माझी मुलगी कुठे आहे? त्याच्या डोळ्यात पाणी येतं. मी देवाला इतक्या वेळा प्रश्न विचारायचो. एवढं सगळं करूनही आमच्या आयुष्यात असं का घडलं? सायली त्याच्याजवळ बसते. काका, तुमची काहीच चूक नाही. कुणीतरी मुद्दाम हा खेळ रचला आहे. तेवढ्यात रविराजला अचानक काहीतरी आठवतं. नागराज. तो अर्जुनकडे पाहतो. तोच म्हणाला होता ना की आपल्या घरात एक व्यक्ती आपल्याला आतून पोखते. अर्जुन गंभीर आवाजात म्हणतो. हो, आणि आता आम्हाला कळलंय की ती व्यक्ती प्रिया आहे आणि तिच्यामागे नागराज आहे. रविराज हात घट्ट मुठीत आवळतो. म्हणजे त्या नागराजनेच या मुलीला घरात आणलं. माझी मुलगी म्हणून. सायली मान डोलावते. त्याने तिला सगळ्या माहिती दिल्या. घरातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक आठवण, सगळं. रविराज हताश होऊन म्हणतो, मी तिच्यावर इतका विश्वास ठेवला. तेवढ्यात सायली त्याचा हात धरते. काका, आपण आता एकटे नाही. सत्य सापडलंय. अर्जुनच्या मनात मात्र वेगळाच विचार सुरू असतो. सायली आणि प्रतिमाचा ब्लड ग्रुप एकसारखा असल्याची गोष्ट त्याला आठवते. तो क्षणभर गोंधळतो, पण लगेच स्वतःला सावरतो. थोड्या वेळाने अर्जुन ठाम निर्णय घेतो. आपण नागराजला भेटायला पाहिजे. कट टू लॉकअप. नागराज लोखंडी सळ्यानाड बसलेला असतो. चेहऱ्यावर उपरोधिक हास्य. अर्जुन आणि सायली येताना पाहून तो हसतो. आलात? तो म्हणतो. मी वाटच पाहत होतो. सायली थंड आवाजात म्हणते. तुझं कोडं सुटलं आहे नागराज. नागराज क्षणभर गप्प होतो. असं वाटतंय का? अर्जुन पुढे येतो. हो. घरातली व्यक्ती कोण होती हे आम्हाला कळलं. प्रिया. नागराजच्या चेहऱ्यावरचं हास्य थोडं फिकं पडतं, पण तो सावरतो. छान. हुशार आहात तुम्ही. अर्जुन ठामपणे म्हणतो. आणि हेही कळलंय की तिला घरात तूच आणलं होतंस. खोट्या ओळखीने. नागराज पहिल्यांदाच अस्वस्थ होतो. खेळ अजून संपलेला नाही. सायली उत्तर देते. पण तुझा डाव उघडा पडलाय. अर्जुन म्हणतो. आता पुढचं पाऊल आम्ही उचलणार आहोत. आणि ते तुझ्यासाठी भारी पडणार आहे. नागराज दोघांकडे पाहतो. मला वाटतंय खरी लढाई तर आता सुरू झाली आहे. अर्जुन आणि सायली लॉकअपमधून बाहेर पडतात. दोघांनाही माहीत असतं की पुढचा संघर्ष आणखी भयानक असणार आहे. कारण आता सत्य घरात सगळ्यांसमोर उघड होणार आहे. आणि त्या वादळात प्रिया टिकू शकणार नाही. नागराजला भेटून बाहेर आल्यानंतर अर्जुन आणि सायली दोघांनाही हे स्पष्ट कळलेलं असतं की आता एकही क्षण वाया घालवायचा नाही. सत्य सापडलंय, पण ते सगळ्यांसमोर आणणं हेच सगळ्यात मोठं आव्हान आहे. कारण हा फक्त एक खोटा चेहरा उघड होण्याचा प्रश्न नसतो, तर एका संपूर्ण कुटुंबाच्या भावनांचा, विश्वासाचा आणि नात्यांचा हिशोब असतो. घरी परतल्यावर वातावरण आधीच तणावपूर्ण असतं. रविराज शांत दिसण्याचा प्रयत्न करत असतो, पण आतून त्याचा संयम सुटलेला असतो.
प्रतिमा अजूनही अशक्त असते, पण घरात काहीतरी गंभीर घडतंय हे तिला जाणवतं. प्रिया मात्र नेहमीसारखीच बनावटी शांतता दाखवत असते, जणू काही तिला काहीच माहीत नाही. रविराज अचानक प्रियांकडे पाहतो. त्याचा आवाज कठोर होतो. तन्वी, इकडे ये. त्या आवाजातली तीव्रता ऐकून सगळेच गप्प होतात. प्रिया थोडी घाबरते, पण चेहऱ्यावर खोटं हसू ठेवून पुढे येते. काय झालं बाबा? तो प्रश्न ऐकताच रविराजचा संयम सुटतो. तो तिचा हात पकडतो. खोट बोलणं बंद कर. सांग, तू खरंच कोण आहेस? प्रिया हादरते. ती अर्जुनकडे, सायलीकडे पाहते. तिला परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं स्पष्ट कळत असतं. मी तुमचीच मुलगी आहे, ती घाबरलेल्या आवाजात म्हणते. तेवढ्यात अर्जुन पुढे येतो. सीनियर, प्लीज थांब. कायदा स्वतःच्या हातात घेऊ नकोस. प्रतिमाही घाबरून उठण्याचा प्रयत्न करते. अहो, हे तुम्ही काय करताय? तन्वीचं काही चुकलं असेल, पण सायली शांत पण ठाम आवाजात म्हणते. आत्या, ही तन्वी नाही. त्या एका वाक्याने घरात वादळ उठतं. अश्विन, चैतन्य सगळेच स्तब्ध होतात. अश्विन पुढे येतो. सायली, तुला काय बोलतेयस ते तरी कळते का? अर्जुन सगळ्यांसमोर उभा राहतो. आम्ही पुराव्याशिवाय एक शब्दही बोलणार नाही. तो ब्लड रिपोर्ट पुढे करतो. ही रिपोर्ट बघा. प्रियाचा ब्लड ग्रुप प्रतिमाच्या ब्लड ग्रुपशी जुळत नाही. अश्विनच्या पायाखालची जमीन सरकते. मग ही कोण आहे? रविराज भरलेल्या डोळ्यांनी म्हणतो. ही माझी मुलगी नाही. प्रतिमाला जबरदस्त धक्का बसतो. मग इतकी वर्ष आपण जिच्यावर माया केली. प्रिया आता पूर्णपणे कोसळते. ती हात जोडते. प्लीज, मला माफ करा. मला घराबाहेर काढू नका. माझं कुठेच कोणी नाही. अश्विन पुढे येतो. त्याचा आवाज तुटलेला असतो. तू मला का फसवलंस? प्रेम, नातं, सगळं खोटं होतं का? प्रिया रडत म्हणते. मला भीती वाटत होती. सगळं गमावेन असं वाटलं. अर्जुन थंडपणे म्हणतो. भीतीमुळे माणूस खोट बोलतो, पण गुन्हे करत नाही. तो पुढे म्हणतो. आता एकच मार्ग उरलाय. DNA टेस्ट. हे ऐकताच प्रिया अजूनच गोंधळते. नाही, त्याची गरज नाही. सायली ठामपणे म्हणते. कारण सत्य बाहेर येईल, बरोबर ना? प्रिया काहीच बोलू शकत नाही. तिचं मौनच सगळं सांगून जातं. अर्जुन पुढे म्हणतो. आम्ही चौकशी केली आहे. तुझं खरं नाव प्रिया नाही. सगळे तोंड उघडून पाहत राहतात. तुझं खरं नाव आहे बबली लोखंडे. घरात एकच खळबळ उडते. तुझे खरे आईवडील आहे सदाशिव लोखंडे आणि मैनावती. रविराज संतापाने म्हणतो. म्हणजे आमच्या घरात इतकी वर्ष एक गुन्हेगार राहत होती. अर्जुन ठामपणे उत्तर देतो. हो, आणि नागराजच्या मदतीने. प्रिया पूर्णपणे कोसळते. प्लीज, मला एक संधी द्या. रविराजचा आवाज कठोर होतो. संधी? तू आमच्या भावनांचा खून केलास. अर्जुन शेवटचा निर्णय जाहीर करतो. तुझी जागा हे घर नाही. तुझी जागा आहे जेल. अश्विन डोळे पुसतो. आजपासून माझा तुझ्याशी काहीही संबंध नाही. प्रिया किंचाळत रडते, पण कोणीही तिच्याकडे पाहत नाही. तिला घराबाहेर काढलं जातं. रविराज थकलेल्या आवाजात म्हणतो. माझी खरी मुलगी अजून कुठेतरी आहे. सायली त्याचा हात धरते. बाबा, आपण तिला शोधू. सत्य अर्ध्यावर थांबत नाही. अर्जुनच्या मनात मात्र एक वेगळाच विचार सुरू असतो. सायली आणि प्रतिमाचा समान ब्लड ग्रुप त्याला पुन्हा आठवतो. तो स्वतःशीच म्हणतो. कदाचित पुढचं सत्य याहूनही मोठं असेल. कॅमेरा स्लो होतो. निवेदक आवाजात. प्रिया आणि नागराजला शिक्षा होईल का? खरी तन्वी कोण आहे? सायलीचं खरं नातं काय? हे सगळं जाणून घेण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.